राज्यभरातील कृषी केंद्र आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, म्हणजेच बंद पुकारणार आहेत। त्याचं प्रमुख कारण म्हणजे की कंपन्याकडून केल्या जाणारी सक्तीची लिंकिंग, जे खतं किंवा कृषी निविष्ठा असतील याच्यावर केली जाणारी लिंकिंग असेल, किंवा कृषी विभागाकडून या लिंकिंगच्या विरोधात होणारी वेळोवेळी कारवाई, त्याचं खापर नेहमी कृषी केंद्रावर फोडलं जाते। मात्र कुठल्याच प्रकारे जे खते निर्मिती केंद्र असतील, खत निर्मिती कंपन्या असतील त्यांच्यावर केले जात नाहीत। याही पलीकडे जाऊन गुणवत्तेचा प्रश्न असला तरी कृषी केंद्रावर कारवाई केली जाते। अनेक जे काही प्रलंबित मागण्या होत्या या विरोधात हे बंद पुकारण्यात आलेला आहे। राज्यातील जवळपास 83,000च्या जवळपास कृषी केंद्र आहेत, त्यांनी आपला बंद पुकारलेला आहे। वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1345 कृषी केंद्र हे बंदमध्ये सहभागी होणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या कृषी केंद्र संचालकाची मागणी आहे की कृषी विभागाकडून केली जाणारी कारवाई ही अन्यायकारक आहे। एखादी बियाणं असेल ते न उगवल्यानंतर त्याच्यानंतर जी होणारी कारवाई असते त्यालाही दोषी हे फक्त कृषी केंद्र संचालक यांनाही पकडला जाऊन त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ऐन खरीपाच्या तोंडावर, म्हणजे आता नेमकी खरीपाची तयारी सुरू आहे शेतकऱ्याची, अशा तोंडावर जर कृषी केंद्र बंद राहिली आणि हा संप आता किती दिवस लांबते आणि शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जास्त संप असू नये अशी आता अपेक्षा शेतकऱ्यांना लागणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।